रामकृष्ण हरी मंडळी, तर आम्ही निघालेलो आहोत उरळी कांचनला लग्नाला. पण लग्नाला 5:30चं लग्न आहे आणि आम्ही लवकर आलेलो आहोत, म्हणून आम्ही चाललेलो आहोत आता भुलेश्वर मंदिरात. तर भुलेश्वर मंदिराकडे मंदिर आहे आणि खूप छान वातावरण आहे. ह्या मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. मंदिराच्या कडेने चाफ्याची झाडं लावलेली आहेत. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा रक्षाबंधनच्या वेळेस आलो होतो. खूप सुंदर वातावरण होतं, कारण हे सगळी झाडी हिरवीगार होती. आता उन्हाळा असल्यामुळं झाडी नाहीये, जास्त हिरवीगार नाहीये. जायराने पायऱ्या नीट चढा, नाही तर एखादी गाळशील. भव्य दिव्य घंटा वाजवायची का? हा, जास्त गोंधळ होईल इतकं वाजवू नका. यस, जायला तुला खाली नाही, तिथून तिकडं पलीकडे जा. आधी मंदिरात जाऊयात ना, पलीकडे जाण्यासाठी ते जेवतात ना. हा, वा, एकदम गार वाटते. इथंच परत आले काही येडा घालायचा नियम आहे काय? चला पुढं. वाव, कसलं छान वाटते. असं वाटतं इथंच राहावं. जाताना घेऊन जा मला. कसं सुंदर, किती छान वाटते हे सगळं. मस्त. मला तर वाटते 6 महिन्यातून एकदा तरी आपण अशा प्रेक्षणीय स्थानाला भेटी दिल्या पाहिजेत. बघा इथं कसं सुंदर वाटते. तर शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या हिंदूंची देवळं उद्ध्वस्त करत होती. तर त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हे मंदिर आहे. मनापासून प्रार्थना करा, देणगी. जाई जाधवचं नाव दिलं का? जाई. अगं बाई, जाई चल पुढं. हे जाई कुठे? इकडं इकडं. काय तर हे पाहू शकता तुम्ही कसं काय ह्या मूर्तींची नासधूस केलेली आहे. तर बघा, इथून सगळं हा भाग. कसली ते तलवारी पण कशा असतील की दगड जर छाटला जाऊ शकतोय, तर तलवारी पण कशा असू शकतात त्या. हे बघा, ह्या मूर्तीचा पाय नाहीये, इथं पायाचा खालचा भाग नाहीये. किती विकृती म्हणावं लागेल. हे बघा, डोकं नाहीये. कोण 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 विचारू शकता. ते एवढं थंड वाटतंय ना. जाई दाजी हसा. मामा भाचे. ओके, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. जाई अजिंठा वेरूळला गेल्यावर पण असंच वाटतं की नाही? खूप छान वाटतं तिथं पण. डोळे बंद करून बसते बघू, आणि डोळे उघडले ते दोघं गायब. तिनं आपलं प्रामाणिकपणे डोळे झाकले आणि तिनं डोळे झाकले की ही दोघं गायब झाले. असू शकतं का? असं कुठं कुठं आपलं तुमचं काय? हा, जाऊ. या मंदिराचं नाव काय? भुलेश्वर आहे. मग गाव आहे. हा, त्या गावाचं नाव काय असतं? भुलेश्वर गाव, भूलगाव, असंच काहीतरी देवाच्या नावावरच असेल. मग भरत मित्रे गाव.
हा बरंच गाव बरंच गाव ना मी म्हंटल की नाही बरोबर आहे माझं. आहे ती बरंच गाव आहे. इथं आहेत ते भरत मित्र हा हे बरंच मित्र आहे. आपण गाव म्हणायचं आहे बाबा. इथून पण खाली जाऊ शकतो आणि आपण तिथून पण खाली जाऊ तिकडनं थोडस जुन्या काळातल्या जुन्या रोडने काळातलं आणि इतकं छान वाटतंय तिथं मस्त. हा, तिथं पण एक मंदिर आहे पुढे अजून. नाही मंदिर तर आहे जाईल पण काय काय शिवाजी महाराजांच्या वेळेस होतं. हा कसं जायचं मशीन असतं. हा तर दाजी आपण इथनं खाली गेलो की आपण भूतकाळात जाऊ. तिथं आपण वर्तमान काळात खाली गेलो की आपण भूतकाळात. हा का की बाबा गावाच्या मामाच्या जुन्या घरी पण गेल्या मामांच्या जुन्या घरी. तिथल्या तिथं बसल्या. हा दाजी असतील की तेव्हा. त्यांना ते आवडतंय ना. लई पायरी मोठी आहे आता. ओ गावात मावळच घर मला तर चांगलं आठवतं. मला काही सुद्धा आठवत नाही. मंदिर आहे छोटं. चल मामा तुझं घेते. ह्यातले अंधाऱ्यात हो ग हो मम्मा हळूच येते मी. ऐक ना. हा ही आहे ना हे सणावळी दाखव कधीच मंदिर आहे ते. हळू मोबाईल दाखवा फ्लॅश काय आहे इथं. पहिलं काय होतं जाई बघ इकडे आतले बघ हा दगड कसा कोरलाय बघ. कोरलेला आहे ह्या पूर्ण दगडात न ही गुहा आहे एकाच दगडात जाईल आणि हा बघ हा दगड कोरलाय. सगळं स्वच्छ नाहीये पण बघ ना पहिली माणसं किती हुशार म्हणावं लागेल. एकच दगड आहे त्यालाच करून करून तुम्हाला सांगतो. ही गुहा केली. पाया पडताना पण स्वामी समर्थ स्वामी वेडे सगळे उतरा. सगळ्या केसाचा अवतार झालाय. चला उन्हाळा आहे म्हणून नाहीतर पावसाळ्यात हे दृश्य अगदी नयनरम्य असतं. तर तरी पण तिकडे हिरवी शेती दिसतीच आहे. हे बघा मंदिराची भुलेश्वर मंदिराची खासियत अशी आहे की ह्या मंदिरात रोज सकाळी जो प्रसाद ठेवला जातो पेड्याचा तो संध्याकाळपर्यंत प्रसाद भक्षण केला जातो. तर इथं ही जागृत देवस्थान आहे भुलेश्वर. की नाही हा अशी उडी मारून 2 पाय वर गेलो. असेल ना काहीतरी तशी सिस्टीम तर. होय जाई. तरी इथला गुलमोहर जास्त एवढा बहरला नाही. चल की जाई ग दाजीने सांगितलं ना कोण फास्ट जाते म्हणून बघायचंय. बूट घालूस तर तू पलीकडे आली पाहिजे ती. असली थंड हवा सुटली इथं. पलीकडून काढा फोटो. आणि हे या फुलाचं मला जबरदस्त आकर्षण आहे. अख्ख्या उन्हाळ्यात सुद्धा हा पठ्ठ्या भरलेला असतो आणि लोकांना आनंद देतो. तर माणसानंही असंच असावं. आपल्या दुःखात दुःखी न राहता सर्वांना आनंदित करावा असं माझं म्हणणं आहे. पिरू बागायतदार पिरू घेते होय आता. तो पलीकडला मावळ एकदम. शिवलांवर ह्यांना बसायला मोठे ते नव्हतं मोठा माणूस बसलो. तुला भाग्याचे अशा या ठिकाणी मी कशाला मिनी मिनी
नव्हता. नको काही दिले काय चांगलं. लग्नावरून घरी चाललोय आता. तर लग्नाला जाताना कोणीच नव्हतं सोबत. आता प्रगती आहे, ओवी आहे, सई आहे, शिव आहे, एवढ्या सगळ्यांना घेऊन आम्ही चाललेलो आहोत आता. आणि आज आम्ही मुक्काम करणार आहोत मळदमध्ये आणि मग उद्या पहाटे पहाटे जाणार आहोत. आणि आता थांबलेलो आहोत इथं वडापाव खायला. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.